एक महत्त्वाची बातमी समोर येते पुण्यातनं। पुण्याच्या भोर तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलावर 48 वर्षीय व्यक्तीने अत्याचार केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी आरोपीवर पोस्को अंतर्गत भोरच्या राजगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। वसंत भीमराव साळुंखे असं आरोपीचं नाव आहे। आरोपीनं अल्पवयीन मुलाला मोटरसायकलवर बसवून गावाच्या बाहेर खाणीजवळ घेऊन गेला, शिवीगाळ केली, दमदाटी करून त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केलंय। आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून राजगड पोलीस अधिक तपास करतायत। भोर तालुक्यातील एका गावात ही धक्कादायक घटना घडल्याचं पाहायला मिळतंय। अल्पवयीन मुलावर 48 वर्षीय व्यक्तीने अत्याचार केल्याचं पाहायला मिळतंय। शिवीगाळ करून, दमदाटी करून त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचं पाहायला मिळालं। आरोपीनं अल्पवयीन मुलाला मोटरसायकलवर बसवलं, गावाच्या बाहेर नेलं आणि हे कृत्य केल्याचं पाहायला मिळालंय। आरोपी सध्या अटकेत आहे। आरोपीवर पोस्को अंतर्गत भोरच्या राजगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। अधिक माहिती जाणून घेऊ, आमचा प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे सध्या संपर्कात आहेत। अजिंक्य, काय नेमकं हे प्रकरण आहे? तन्मय, खरं तर धक्कादायक हे सगळं प्रकरण म्हणावं लागेल। पुण्याच्या भोर तालुक्यातील ही दुसरी घटना आहे, कारण की पुण्याच्या भोर तालुक्यात नसरापूर गावामध्ये यापूर्वी अशीच घटना घडली होती आणि ही दुसरी घटना भोर तालुक्यातूनच येते। 48 वर्षीय व्यक्तीने एका अल्पवयीन मुलावर अत्याचाराची ही घटना घडलेली आहे। यानंतर या 48 वर्षीय वसंत भीमराव साळुंकेवर पोस्को अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। या आरोपीने या अल्पवयीन मुलाला गाडीवर नेऊन त्याच्यावर अत्याचार केला, त्याला शिवीगाळ केली, असा हा गुन्हा दाखल झालेला आहे। पोलिसांकडून अधिकचा या घटनेचा तपास सुरू आहे। मात्र वारंवार पुण्यात अशा घटना घडत असल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय आणि अशा विकृत लोकांवर ठोस कारवाई व्हावी अशी एक मागणी आता जोर धरू लागलेली आहे। विशेष म्हणजे या 48 वर्षीय व्यक्तीने या अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य देखील केल्याचा आरोप होतोय आणि तसा गुन्हा देखील दाखल केलेला आहे। पोलीस तपासात पुढे सगळी माहिती समोर येईल। मात्र वारंवार अशा घटना घडत असल्यामुळे पुणेकर जे आहेत ते सध्या प्रचंड संतापलेले दिसून येत आहेत। तन्मय, नक्कीच धन्यवाद अजिंक्य, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।